पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लेकरांनो प्रिय फादरांनो सिस्टरांनो हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया देव प्रीती आहे। प्रीतीने देवानी जग घडवले म्हणून आपल्या सर्वांच्या मध्ये असलेल्या गुण प्रयोग करायचा गुण आहे। हालेलुया प्रत्येकाच्या मध्ये जे गुण आहे ते प्रयोग करायचे गुण आहे। तरी दुर्दैवाने आपल्यामध्ये काही लोकांना प्रीतीपेक्षा राग पहिले येतात, चिड येतात। हालेलुया कारण काय आहे? हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया त्याचं कारण काय आहे? हालेलुया आपण थोडी वेळ देवाच्या वचनानुसार आता विचार करतो। हालेलुया परम पवित्र संस्काराला हालेलुया योहनाचं पहिले पत्र अध्याय 4 वचन 7 हालेलुया आता आपण तुझ्या हात वर करत सिस्टरच्या मागे बोलूया। आपण एकमेकावर प्रीती करावी कारण प्रीती देवापासून आहे। जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो। जेव्हा एक व्यक्ती प्रेम करत आहे आपण त्या व्यक्तीबद्दल निश्चित बोलू शकता की या व्यक्तीचा जन्म देवापासून झालेला आहे। कारण देवापासून जन्मलेले व्यक्ती मात्र प्रेम करू शकतो। हालेलुया 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 धन्यवाद येशू मदर तेरेसा हालेलुया येशू पासून परमेश्वरापासून जन्मलेले व्यक्ती हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया संत मदर तेरेसा प्रीतीचा कार्य करत होती कारण ती देवापासून जन्मलेली होती। हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया एका ठिकाणी एका माणसाने एक क्लासवर झाल्यानंतर त्याचा साक्ष येऊन बरोबर बोलले। त्या माणसाने दिलेले साक्षी असे आहे फादर लोक जे काही बोलत आहेत ते सत्य आहे कारण हालेलुया मी पक्का दारूडी होतो, मी दारू पितो होतो त्या काळामध्ये मला माझा मोठा मुलगा झाला। हालेलुया तो एकतर भांडखोर आहे नाहीतर घरी त्याला शोधलं तर कोणाला सापडणार नाही, तो कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जाऊन लपतो बसलेला आहे। हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया मला लग्न झालेले त्या काळामध्ये मी दारूचा पक्का अधीन होतो। हालेलुया त्या काळातील तीच होती। त्यानंतरच्या काळामध्ये बायकोला मी भयंकर त्रास द्यायला चालू केलं, घरामध्ये कधी शांती नव्हता। हालेलुया
आणि त्या काळामध्ये आम्हाला मुलगी झाली. ती आमची मुलगी रडकू आहे. प्रत्येक गोष्टीसाठी रडत बसलेला आहे. हालेलुया. तिचा रडणे कधी बंद होत नाही, तिचा चिडचिडापणा कधी बंद होत नाही. हालेलुया. या माणसाने बोलले, माझा तिसरा मुलगा भयंकर दारूमध्ये मी असताना, भांडण तांडा चालू असताना, हालेलुया, गावातील लोकांनी मला पकडून गाडीमध्ये टाकून रिट्रीट साठी पाठवून दिलं आणि रिट्रीट मध्ये देवाचं वचन वर ऐकलो. हालेलुया. वाचन वर ऐकून झाल्यानंतर वाचनाचा कार्य मी करायला चालू केलं. त्या काळामध्ये मला माझा तिसरा मुलगा झाला. हा मुलगा कुठेही उभं राहिलं तर देवाचं वचन शांती करणारा आहे. आम्ही नवरा बायको कुठेतरी भांडलं तरी हा मुलगा मध्ये देवाचं वचन घेऊन येतो आणि भांडण कुठं होतं. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. या रात्री आपल्याला एक नवीन जन्म पाहिजे असा वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. एक नवीन जन्म. हालेलुया. धन्यवाद येशू. 8वं वचन आता आपण ऐकूया. 8वं वचन. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, जर कोणतरी सांगत आहे मी देवावर खूप प्रेम करतो, हालेलुया. संत कत्रीना नावाचे एक संत आहे. कत्रीना असा प्रकारे बोलतात की हालेलुया, एक व्यक्ती खरं बोलताय का खोटं बोलते आपल्याला तेव्हा कळणार. हालेलुया. त्या व्यक्ती देवावर केवढे प्रेम करताय. हालेलुया. शेजारच्या लोकांच्या बरोबर त्याचं प्रेम केवढ्या तेवढे बघायचं. हालेलुया. संत कत्रीना कॅथलिक चर्चचा खूप महत्वाचा एक संत आहे, ज्यांच्या शब्दाला पूर्णताचा आदर देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हीच गोष्ट योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4था अध्यायातील 20व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. मी देवावर प्रीती करीतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करिता येणे शक्य नाही. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनींनो, गलातियर्स लिहिलेल्या पत्रामध्ये 3रा अध्यायातील 11वं वचन आपण दोन्ही हात वर करत या वचनाची घोषणा करूया. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही. हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. हात काढा. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे नीतिमान विश्वासाने जगेल. हालेलुया. विश्वास हे पवित्रात्मा देणारे एक ज्ञान आहे. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला शिकवत आहे की प्रीती हे गॉड्स ओन रेव्हलेशन आहे. देवाने स्वतःचा प्रकटीकरण केले ते आहे प्रीती.
हालेलुया. देव जेव्हा स्वतःला प्रगट करून मी प्रीती आहे म्हणून बोलत आहे, तेव्हा माणूस जे रिस्पॉन्स देत आहे ते आहे विश्वास. प्रभू तुम्हा बरोबर असो. गुडघ्याच्या एका साईडने असलेले त्रास अनेकांचा पूर्णपणे येशूने आता दूर केलेला आहे. गुडघ्याच्या दुखणे पूर्णपणे अनेकांच्या प्रभूने बरे करून दिलेला आहे. गुडघ्याच्या भागामध्ये असलेले त्रास कोणाच्या तरी दूर झाले. तुमच्यामध्ये असे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांना पेन हातामध्ये पकडता येत नाही. पेन पकडायला घेतलं तर त्रास होत आहे, पेन टाकायला पडत आहे. त्या व्यक्तीला येशू परत एकदा पेन पकडायला निघायला देत आहे. डोकं बिलकुल चालत नव्हता असं कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती जेव्हा बोलायला चालू करताय समोरच्या व्यक्तीला तुम्ही बाण सोडल्यासारखा वाटत होते. एवढे तुमच्या शब्द समोरच्या लोकांना दुखवायचा. येशू आता तुम्हाला एक पत्ती बनवत आहे. तुमच्या शब्दामध्ये माया, प्रेम, समजूतदारपणा वगैरे प्रभू एक दान देत आहे. पोटाच्या भागामध्ये पाठीचा जे भाग बरोबर तेवढे भागामध्ये जे काही निर्णय आहे अनेकांचा प्रभूचा बरे करत आहे. तुमच्याकडे कोणतरी एक व्यक्ती देवाकडे ज्ञानाचे दान मागत होते. येशू त्या व्यक्तीला ज्ञानाचं दान देत आहे. आपल्या बहिणीमध्ये आपल्या सिस्टरांमध्ये एका सिस्टरांना येशू विशेष दाने देत आशीर्वादित करत आहे. ताप खूप त्रास देत आहे असा एका व्यक्तीला प्रभू त्यातून सोडवत आहे. माता मुलांच्या विशेष सेवे कार्यासाठी एका व्यक्तीला प्रभू निवडत आहे आणि आशीर्वाद देत आहे. डोळ्यातून अश्रू वाहण्याचे दान एका व्यक्तीला प्रभूने दिलेलं आहे. देव नाही असे बोलायला धाडस घेतलेले कोणी आपल्यामध्ये आहे. त्या व्यक्तीला येशू परिवर्तन देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.